आलियाला पूर्ण कल्पना होती. 17 लाखांच्या त्या सोन्याच्या कड्याच्या हव्यासापोटी तिने अदनान नावाच्या एका अट्टल गुन्हेगाराची मदत घेतली, ज्याच्यावरती आधीच 18 गुन्हे दाखल आहेत. 10 एप्रिल सकाळी 10 वाजेच्या सुमारास जेव्हा डॉक्टर सायकलिंग करून घरी परतत होते, तेव्हा किलोल पार्क जवळ आरोपींनी त्यांची वाट अडवली. कधी कारने त्यांच्या सायकलला आधी त्यांनी धडक दिली, त्यांना खाली पाडलं आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून हातातलं कडं, जे महागडं घड्याळ आणि रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. पोलिसांचा खाक्या आणि हाय सिक्युरिटी झोनमध्ये ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडालेली होती. पोलीस आयुक्तांनी तातडीनं 10 पथकं तैनात केली. तपास पथकांनी परिसरातील तब्बल 500 CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. तांत्रिक तपासाच्या अंती पोलिसांचा संशय आलिया खानवरती गेला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली आणि सुरुवातीला तिने प्रचंड उडवाउडीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी ज्यावेळेस तिला खाक्या दाखवला त्यावेळेस तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि हे सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी आलियाच्या घरातून 17 लाखांचं ब्रेसलेट जप्त केलं. या प्रकरणात एकूण 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. एका सुशिक्षित महिलेने पैशाच्या हव्यासापोटी ज्येष्ठ डॉक्टरच्या विश्वासाचा घात केलाय. भोपाळमध्ये या घटनेची चर्चा ही मोठ्या प्रमाणात रंगते आणि आता ही लुटेरी मैत्रीण आपल्याच एका वरिष्ठ मित्राला, वरिष्ठ असलेल्या डॉक्टरला 17 लाखाला चुना लावून गेली आहे. गोड गोड बोलून तिने सगळं हे कांड घडवून आणले. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.